केली पंचांनी की टायमर चा इशारा केला. पहिला चेंडू पडला पण टायमर ऑन करणार आहोत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकणं गरजेचं आहे. आपण पहिल्या दिवसापासून टायमिंग लगावली गेली आहे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी क्वार्टर फायनलचा पण आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना जो संघ विजय होईल तो नक्कीच पाहू शकाल दांडी उच्छळी संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनल सामना असणार आहे उद्याच्या रात्रीमध्ये. फुल टॉस बॉल बैठक खेळला डीप मध्ये खेळाडू खूप लांबवर राहिलाय. पहिला चेंडूवर चौकार 4 धावा. पहिला चेंडूवर चौकार. चांगली सुरुवात बॅटर पाहू शकाल मिस्टर सिद्धार्थ याच्या बॅटमधून. आणि नाणेफेकीचा कॉल गमावला होता. प्रथमतः बॅटिंगला आमंत्रण केलं दोन्ही हाताने तो आमंत्रण स्वीकार केला. ज्यावेळेस पाहू शकाल ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय की वेगळं ॲक्शन आहे गोलंदाज योगेश यांचा. बघा मागून चेंडू डिलिव्हर करतात. कांद्याचा उपयोग बॅक ऑफ द हँड चेंडू त्यांचा येतोय. नॅचरल त्यांचा ॲक्शन राहिलाय. पहिला चेंडूवर चौका. दुसरा चेंडू डॉट. फुलटॉस बॉल बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे तोचा फंबल झालेत. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एक पुढे सरसावते 5 अंकावर. आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये आजचा रात्रीचा अंतिम सामना आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतो ज्यांच्या संकल्पने साकार झाली. साहेब चषक 2025 उद्या अंतिम दिवस. काल उद्या आपण 5 सामने पाहणार आहोत. पहिले 2 सामने एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामने असणार आहेत. महाराष्ट्र पोलीस एक संघ असणार आहे. विनय सर त्यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. गली पॉइंटला अनुराग चव्हाण ब्रँडेड खेळाडू आहे. पाटील नेटवर्कचा एक अप्रतिम कॅमेरामॅन आणि त्यांचं टी शर्ट पाहू शकाल नायकीचा लोगो. आणि सलामी बॅटरवर त्याची ख्याती राहिली आहे. चर्चा करतायत नॉस्टागिर बॅटर धवल पंचांबरोबर 6 धावा फलकावर आहेत. ऑफच्या बाहेर ठेवला गेला होता. अनुराग पुढे सरसावले. एका हाताने चेंडूला फील्ड केलाय. फेकी केली आहे परंतु गोलंदाज योगेशने चेंडूवरती चर्चा केली आहे. एक सिंगल धावाली धावफळ एक पुढे सरसावती ती म्हणजे 7 या अंकावर. बघा आकाश मला वाटतं सकाळी ट्रॅकिंगला जाणार आहे. आताच त्याने तयारी केली आहे. यावेळेस फक्त दिशा दिली. अनुराग वेगाने धावतोय. तिकडे खेळाडू पोहोचला. स्वतःला झोकला स्वतःच केलं गेलं. नितेश होते परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केला. पहिला षटकाचा खेळ समाप्तीमध्ये झालाय. 9 धावा फलकावर. मंगलमूर्ती धनसाड संघ मागील सामन्यामध्ये खूप चांगला बरसला होता. एक मोठं धावफलक लगावलं होतं. आर्यन बॉईज पालघर संघासमोर ती त्यांना पेलवता आला नाही कारण की पहिल्या षटकामध्ये मेननवर 1 विकेट योगेश घरत यांनी केलं होतं आणि कुठे कुठे ती संधी पुन्हा आली नाही. आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल 10 संघ खेळले. प्रथमेश त्यामधून एक संघ क्वालिफाय होईल. बघा एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही 10 संघामधून पुढे येतात ना तर चांगला कॉन्फिडन्स बूस्ट होतो. एक वेगळी ऊर्जा तुमच्याकडे असते आणि ही ऊर्जा दोन्ही संघाकडे असणार आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्जला म्हणजे सर मयूर. मयूरला यावेळेस इंट्रोड्यूस केला गेला. बघा यावेळेस डीप लॉंग ऑन डीप कॉर्नर आणि डीप कव्हरला खेळ ठेवले गेले. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये पॉईंट गली शॉर्ट थर्डमॅन फ्रँक स्लीप आणि पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअरिंगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. 30 या सर्कलच्या आत फिल्डिंग सजावट पाहू शकाल. पहिल्याच मनमनोहर रिव्हर्स खेळण्याचा. अनुराग तिकडे पोहोचले. चेंडूला फील्ड केला. नॉन सेकंडवर थ्रो केला. जर एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एक पुढे सरसावतो डबल डिजिटमध्ये 10 या अंकावर. 1.1 चेंडू 10 धावा फलक लगावले गेला. अजूनही पाहू शकाल या इनिंग्समध्ये येणारी चेंडू असतील 29. मिड नाईट झालेली आहे आणि सामना आपण पाहतोय. यावेळेस स्लोवर चेंडू पाहू शकाल लेग स्टंप बाहेर चेंडू होता. बॅटची हलकी चकडा नक्कीच लगावली आहे. त्यानंतर पायावर चेंडू परत झाला. बॅट अँड पॅड चेंडू पाहायला भेटा. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. हलकीशी दात मागितली होती पंचांकडे
परंतु पंचांच्या नजरा खूप तीक्ष्ण राहिल्या. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला प्रयत्न होता. चिराग वेगाने आलाय. चेंडूला फील्ड केलंय. फेकी केली आहे. जर डायरेक्ट हिट आली कुठं कुठे घास झाला असता, परंतु वेगाने धावलेत बॅटर. 10 सेकंदावर पोहोचेल 12 या अंकावर. 1.3 चेंडू 12 धाबा दफडकर होती. पाहू शकत येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी. पॉवरप्लेचा दुसरा षटक मार्ग असतं. या षटकामध्ये 3 धाबा आल्यात. चांगला चेंडू बघा. चेंडू जेव्हा मिस झाला बॅटरकडून डोक्यावर हात ठेवला. मला वाटतं कुठेतरी चुकीचा फटका निवडण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या प्रकारे चेंडू टाकला गेला मयूरच्या माध्यमातून खूप वेगवान राहिला. यावेळेस पायावर चेंडू होता. फ्लिक केल्या गेल्या. डीपमध्ये मुनेश आहेत. चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकदम नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे सहसा होती ती म्हणजेच 13 या अंकावर. 1.5 चेंडू 13 धावा फटका लगावला गेला. दुसरा षटक मार्ग असता. अजूनही या इनिंग्समध्ये तब्बल 25 चेंडूचा खेळ बाकी असेल. ह्या प्रकारे जर धाव बनवल्या तर प्रोजेक्ट स्कोर 43-45 दाखवतं. यावेळेस वेगवान चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले. 2 धावा फटका 13. नक्कीच चंद्र दाखवलं जातोय. पाहू शकाल पाठीनेटच्या माध्यमातून साहेब चषक चंद्रावर सुद्धा पोहोचलाय. आणि हे काम कौस्तुभ मिश्रा, उत्सव मिश्रा आहेत. बघा प्रत्येकाचा एक प्राणी आवडता असतो आणि त्यांचा रॅबिट आहे म्हणजे ससा. ऑन साईडला फटका खेळला गेला. डीपमध्ये मुनेश आणि चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. वा काय कमेंटमेंट पाहायला भेटली मुनेशांची. बघा सिद्धार्थ तिकडे पोहोचले पण त्याच्या अगोदर मुनेश पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या 1 पुढे सहसा होती ती म्हणजे जाऊन पोहोचले 14 या अंकावर. योगेश लढे गोलंदाज गुलंदाज झाला. यावेळी दांडीगुल फासा वेगळ्या प्रकारे फटका खेळायचा प्रयत्न होता. ऑफिसचे खूप बाहेर सफल झाले होते, परंतु यावेळेस परफेक्ट एम लावून चेंडू टाकला गेला. यॉर्कर चेंडू आणि फलंदाज यावेळेस बाद झालाय. सिद्धार्थ बॅक टू द गाऊट. पहिला गडी बाद. बघा मागून यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या. म्हात्रे आगरीपाडा चषकाचे ऑनर आयोजक. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न होता. मित्तल आलेत बघा यावेळेस. पहिला चेंडू पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे आले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न थोडासा फंबल झाले, परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. बघा या सामन्यामध्ये एक धाव महत्त्वपूर्ण, कारण रात्रीची वेळ झाली आहे. आपण अर्धे रात्र ओलांडून गेली आहे आणि सामने आपण खेळतोय. साहेब चषक 2025 महाथरार आर्यनच्या मैदानामध्ये सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या संकल्पने साकार झाली स्पर्धा. ऑफ साईडला फटका सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडू नाही आहे. चेंडू निघून जातो डीप कव्हरला. हा आलाय साहेब चषक चौकार. 4 धावा मित्तलच्या बॅटमधून. 4 चांगली फटकेबाजी. बघा चांगलं कसं राहिलं, कारण की धनसार संघामध्ये पाहायला गेलं तर चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटतं आपल्याला. आणि मंगळमूर्ती धनसार संघ जेव्हा जेव्हा एक फॉर्मॅट असेल तेव्हा तेव्हा नक्कीच खेळताना पाहायला भेटते. ओरम क्रिकेट एनॉल सारखा एक अनुभवी खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहे. यावेळेस फटका दिशा दिली गेली. तिकडे मयूर पोहोचतील. चेंडूला फील्ड करते, परंतु बॅकअपला कैलाश आलेत.
थोडंसं खराब क्षेत्र पाहायला भेटणार, परंतु बॅकअप असणं गरजेचं. आणि बॅकअप जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करतोय. आणि पाहायला गेलं तर या संघामध्ये अधिकतर खेळाडू एसटी समाजाचे आहेत आणि चांगलं कमिटमेंट देणारे खेळाडू. बघा मीन बोराने आमची चर्चा झाली, माऊली चषकामध्ये सगळ्यात लांब लचक षटकार लगावलं होतं ते म्हणजे कैलासच्या नाव राहिलं होतं. पाहू शकाल यावेळेस पाहू शकाल धावा घेतल्या गेल्या ते म्हणजेच एक धाव घेतली आहे. 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या 22, एक गडी बाद झाला. बघा आता पण 3 षटकासाठी खूप कमी वेळ घेतलाय. 9 मिनिटामध्ये 3 षटकं परिपूर्ण केले. काय टायमिंग राहिलाय. SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे या संघाचं. नक्कीच पाहू शकाल मागील सामन्यामध्ये 6 षटकं 25 मिनिटांमध्ये टाकलेले हे गोलंदाज आहेत. बघा जास्त टीम मिनिंग्स करत नाहीये. प्रत्येक गोलंदाजा माहिती आहे की त्याचा नंबर कुठे आणि हे असणं गरजेचं आहे. कुठल्या स्थानावर कुठला गोलंदाज येईल, कुठल्या स्थानावर कुठला बॅटर येईल हे कमारी संघाला बरोबर माहित आहे. पुढे सावलाय डान्सिंग ग्राउंड, फटका सहज सीमारेच्या पार, हा आलाय पदेलीला षटकार, 6 धावा. बघा मयूरचं स्वागत षटकाराने केलंय. धवल पाटील आहे, माफ करा धवल पाटील आहेत. आणि यावेळेस पाहू शकाल थोडासा ऑफच्या बाहेर सफल झाले, खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल नक्कीच झाला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, येणारी अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा तर मार्गस्थ आहे, कोणीना गोळी मागवा सज्ज झाला तो म्हणजे मिस्टर मयूर. चांगला बॅटर होणार या सामन्यामध्ये, चांगला बॅटर होईल. रिवास आणि यावेळेस गली थर्डमॅनला चोटला पाठवून दिलं वेगाने. वा कमिटमेंट काय सुरेख पाहायला भेटली. खेळाडू तिकडे होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण निमेशच्या माध्यमातून. नक्कीच 3 धावा बॅटरीने धावलेत, परंतु 1 धाव नक्कीच वाचवली आहे. काय कमिटमेंट राहिली आहे. बघा क्षेत्ररक्षण पाहू शकाल कॅमेरामॅन उत्सव मिश्रा हे क्षण टिपस असताना काय क्षेत्ररक्षण केलं, काय क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या 31. या षटकामध्ये 9 धावा आल्यात. बघा पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. वेगवान चेंडू बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली, स्वतः चिराग तिकडे आलाय, चेंडूला फील्ड करतोय, डॉट बॉल नक्कीच येईल. आता पाहू शकाल येणारे चेंडू या षटकामध्ये 2, चौथा षटक मार्ग 31 धावा फटकावर. चांगला बॅटर होण्याची आशंका आहे. झाकीर खान, जय नाईक असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. 31 वर 1. स्लोवर चेंडू, फटका फसलाय, चिराग चेंडू खाली आलाय आणि यावेळेस चुकी झाली चिराग कडून. मित्तल सारख्या बॅटरला यावेळेस जीवनदान दिलंय. बघा आपण प्रत्येक वेळेस सांगतो ना की जीवनामध्ये 2 दान तुम्ही करावात. पहिला कन्यादान, दुसरं रक्तदान. हे दान खूप सुरेख आहेत. एखाद्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देणं, आपल्या संघाला कुठं कुठं बॅकफुटवर आणणं. धावसंख्या 32, 32. शेवटचा अंतिम चेंडू आणि स्ट्राईकवर आहे धवल, ज्यांनी या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. यावेळेस पाहू शकाल चेंडू खूप पडला होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धफलक 1 रिपोर्ट ससावते 33 अंकावर. 33 लॉस ऑफ 1 विकेट. 3.5 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही येणारे 13 चेंडूचा खेळ बाकीच्या इनिंग्स मध्ये. दबाव दोन्ही संघांवर समसमान असणार आहे. त्यावेळेस पाहू शकाल बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. धावसंख्या 34. बघा हिंदीमध्ये एक म्हण आहे की हमें तो अपना न लूटा गैरों में कहां दम था, मेरी गेंदे वहां गिर रही जहां चुना कम था. या प्रकारे 2 व्हाईट बॉल टाकले गेले. धावसंख्या 34, 34. बॅटची बाहेरची कडा, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला, केवल आले, केवलने चेंडू अडवलाय. बघा ज्या प्रकारे आपण व्हॉलीबॉल खेळतो त्या प्रकारे चेंडू अडवलाय. सिंगल धाव आली आहे,
धावफलक इकडे पुढे सहसा होते 35 अंकावर. 4 षटकांत संपला खेळ. अजूनही 10 मिनिटाचा कालावधी बघा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं परिपूर्ण केलेत. 4 षटकं माफ करा. आणि अजूनही 10 मिनिटं आणि 17 सेकंद वेळ आहे. बघा चिराग आला यावेळेस 5व्या षटकामध्ये. पस्तीस वर 1. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइड खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूवर खूप वेगाने मुनेश आले. मुनेश वेगाने चेंडू फील्ड केला. फेकी केली आहे परंतु वेगाने धाव. सुरेख रनिंग बीट विथ विकेट. चांगली कॉलिंग. बघा जेव्हा आपण एक गाव एक फॉर्मॅट खेळतो ना प्रथमेश, तेव्हा प्रत्येक खेळाडूचं कॉम्बिनेशन चांगलं असतं. कारण खूप वर्षाने ते क्रिकेट खेळतात आणि या 2 खेळाडूचं कॉम्बिनेशन खूप चांगलं राहिलं आहे. त्यांची कमिटमेंट पाहू शकाल. शॉट खेळला होता धबलने परंतु काय कमिटमेंट राहील. नॉन बॅटर मित्तल यांची धावफलक जाऊन पोहोचले 37 अंकावर. पुढील चेंडू चिराग. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला खेळाडू आले. निमेशनी आतापर्यंत या सामन्यात चांगला क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या 38. बघा पुढील चेंडू घेऊन परत गोलंदाज होईल. बघा 2 चेंडू आपण टाकले. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस अलॉंग द कार्पेट डीपमध्ये सिद्धार्थ वेगाने आलाय. चेंडूला फेल करतो. फंबल झाला परंतु वेगाने 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. ते म्हणजेच 40 अंकावर. यावेळेस पाहू शकाल थोडंसं वेगळं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे आले होते आणि ऑफिसच्या बाहेर चेंडू टाकला गेला. धावसंख्या पाहू शकाल 40 वर स्थिर गेली. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्लोवर चेंडू फेकून दिला मित्तलच्या बॅट मधून. षटकार. बघा जखमेवर मीठ सोडणार षटकार आलाय. चिरागने झेल सोडला होता मित्तलचा आणि मित्तलने ठोकलाय षटकार. धावसंख्या 46. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामधला कुठं ना कुठे दबाव यावेळी चिरागवर असणार आहे. रात्रीचे पाहू शकाल 3:19 झाले. या 3:19 मिनिटात काय षटकार ठोकलाय. एखादा प्रेक्षक झोपेमध्ये असेल तो सुद्धा उठला असेल या षटकाराच्या आवाजाने. धावसंख्या 46. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये त्यावेळी चांगला कमबॅक उसळी घेणारा चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच आला. षटक क्रमांक संपले गेले 5 षटके समाप्त. धावा फलकावर आहे 46. अजूनही येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम 6 चेंडू. काय कमिटमेंट राहिली आहे. त्यावेळेस पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी करतायत गोलंदाज. बॅटिंग करणाऱ्या संघाला पाणी पाठवायचं. मेन एखाद्याला पाठवा पाणी घेऊन बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॅटरला प्लीज लगेच पाणी पाठवा.
शेवटचा अंतिम षटक घेऊन आला गोलंदाज मुनेश. स्ट्राईकवर सलामी बॅटर. 13 चेंडू 21 वर बॅटिंग करतोय धवल पाटील. मुनीश यावेळी गुलमागवर सज्ज होईल. यावेळेस पायावर चेंडू आदळला आणि पंचाने बोट वरती केलाय. अपीलला उचलून धरलाय. दुसरा गडी बाद झाला. 46 अंकावर सलामी बॅटर. 14 चेंडू 20 धावांची खेळी साकारली आणि मैदानाच्या बाहेर गॉन. चला बॅटर लगेच पाठवा. लक्षात घ्या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर येईल मिस्टर योगेश. मैदानाच्या आतमध्ये आलाय योगेश खरत. ऑलराऊंड क्रिकेट म्हणू नका किंवा ऑलराऊंड क्रिकेट चांगला खेळतो, साकारतोय प्रत्येक वेळा. अप्रतिम खेळ साकारतो. आणि हिंदीमध्ये एक म्हण आहे की मासूम चेहरा वार घेरा असा खेळाडू आहे. त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, तो खूप घातक आहे. दिसायला भोळा आणि आगीचा गोळा असा खेळाडू म्हणू शकतात आपण. 46 वर 2. योगेश आले स्ट्राईकवर. बघा शेवटचे अंतिम 5 चेंडू आहेत. अंतिम षटक मार्गस्थ. मुनेशने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. पुढील चेंडू घेऊन परत एकदा मुनेश. पाहू शकाल केवलने काय क्षेत्ररक्षण केलंय. लेग स्टंपवर चेंडू होता. बॅटरने तो चेंडू लेफ्ट केला. पंचांनी दोन्ही समांतर केलेत. अवांतर 2 धावा येतील. धावफलक जाऊन पोहोचेल 48-48. एकच चेंडूचा खेळ संपला. गेले 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 48 धावा धावफलक. बघा रात्रीच्या वेळेमध्ये जर 5 मध्ये 10 आल्या, 60-61 झाल्या तर कुठे ना कुठे मला वाटते दबाव कमानी संघावर असेल. परत एकदा वाईट बॉल. दिशा भरकटली आहे. दिशा भरकटली गेली. बघा एखाद्या हायवेवरपर्यंत जेव्हा गाडी चालवतो, वेगाने गाडी चालवली अपघात होऊ शकतो. गाडी हळूवर चालवणं गोलंदाजी जेव्हा ते वेगाने करतात तर टप्पा चांगला ठेवणं गरजेचं आहे. लाईन लेंथ मेंटेन करणं गरजेचं आहे. बघा लाईन लेंथसाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आणि भारतीय गोलंदाज मुनाफ पटेलला या कारणाने ओळखतात. काय वेग नव्हता पण लाईन लेंथ खूप चांगली होती. आणि यावेळेस वा, जेव्हा मुनेशने विकेट घेतला आमच्या कॉम्बोकडे हात दाखवला की मी जेव्हा लाईनवर असतो विकेट काढतोय आणि टप्प्यावर चेंडू टाकलाय आणि फलंदाजला केला बाद. मित्तल बॅक टू डगआउट गॉन. बघा सुयोग आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलक 49. अजूनही या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 व्हाईट बॉल टाकलेत. त्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव सुद्धा आली म्हणजे 3 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केल्या. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. बिपिन मेहता पाहू शकेल. कॅमेरामॅन ओके कॅमेरा वर्क चांगला करतायत. एका बाजूला साईड अँगलवर कॅमेरामॅन आहेत मिस्टर उत्सव मिश्रा. ऑनलाईन ऑपरेटर आमच्यावर जोडले गेले मिस्टर जतीन. आणि आज आकाश गुप्ता आमच्या बरोबर आहेत. या वाह वाह वाह, यावेळेस पाहू शकाल गडी बाद झाला. तिसरा सुयोगला यावेळेस पाहू शकाल खाली पाडला. काय चेंडू टाकलाय. साइड आर्म ऍक्शन आहे मुनेशची, परंतु मुनेश काय गोलंदाजी करतोय.
काय गोलंदाजी राहिली, काय गोलंदाजी राहिली आहे. 2 वाईट बॉल नक्कीच टाकले, 3 गडी बाद, 3 चेंडू टप्प्यावर पडले, तिन्ही चेंडूवर काम केलं फलंदाजचं. बघा जेव्हा जेव्हा बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाज टप्पा पडल्यानंतर कुठं ना कुठे काम होतोयच. यावेळेस काम झालंय. 3 बॅटरला माघारी पाठवलाय, मित्तल, धवल आणि सियोग. यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनॉल. यावेळेस हॅट्रिकवर गोलंदाज आहेत. अंतिम षटकामध्ये हॅट्रिक परिपूर्ण करतील का गोलंदाज मिस्टर मुनेश. ऑन हॅट्रिक गोलंदाज 49 वर 4, 46 वर 0 विकेट होते, 49 वर 4 झाले. ऑन साइडला फटका खेळला गेला, डीप मध्ये मयूर वेगाने आला, चेंडूला फील्ड करेल, चेंडूला फील्ड करतो, पैकी खूप वेगाने केली आहे, सिंगल धाव घेतली. काय कमेंटमेंट आहेत यावेळेस पाहू शकाल. SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे संघाकडून अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आपल्या 50 धावा यावेळी धावफलका परिपूर्ण झाल्यात. मंगलमूर्ती धनसार धावफलका 50 धावा लगावल्या गेल्या. अजूनही या षटकामध्ये येणारे 2 जोनचा खेळ बाकी असेल. ओहो यावेळेस पाहू शकाल चांगला फटका खेळला, केवळ तिकडे पोहोचले, फेकी खूप सुरेख केली आहे. बघा योगेश स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात. निनोलला स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल आणि यावेळेस एक सिंगल धावल, 51 धावा फलकावर. या षटकामध्ये धावा खर्च केला आतापर्यंत 5 आणि 4 गडी बाद झालेत. चला बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आत. शेवटचा अंतिम चेंडू आहे, केवळ आलाय. या इनिंग्स मधला केवळ एकच चेंडू बाकी आणि केवळ 9 सेकंडवर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू, योगेश स्ट्राईकवर स्वतःकडे विश्वास दाखवला आणि पाहू शकाल स्ट्राईकवर 5.5 चेंडू चा खेळ संपला. 51 धावा फलक, 5 गडी बाद. योगेश 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय आणि मागील षटकामध्ये 2 वाईट बॉल तो खेळला होता. तो सॉफ्टवेअरच्या बाहेर त्याच्या स्थानाला पिंटू परच्याचे आठवण करून देणारा स्टांत. टेनिस क्रिकेटमध्ये असा एक बॅटर आला जो 6व्या विकेटवर उभा राहायचा, 6व्या स्टंपवर. समर परचा, ज्याला पिंटू जास्त प्रसिद्धी भेटली आणि तो कधीही कुठल्याही चेंडूला खेळायचा, त्या प्रकारे स्टंप घेतला यावेळेस योगेशने. ऑन साइडला फटका नक्कीच खेळला. बॅटस्विंग खूप वेगाने होती, सिंगल धाव घेतील, दुसरा प्रयत्न करतील, धावतात वेगाने, फेकी झाली आहे आणि फलंदाज झाला बाद. या षटकामध्ये धावा आल्यात ते म्हणजेच 6 धावा आणि 5 गडी बाद झालेत. 3 विकेट त्यांनी घेतले, 2 क्लीन बोल्ड, 1 लेग बिफोर, 2 रनआउट. षटक क्रमांक 6 संपले गेले. धावा 52, 53 धावांचा पाठलाग खर्च आहे. मी इकडे थांबतो, आपण थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. साहेब चषक पुढील 6 षटकांसाठी उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. चिराग तरी आपलं सुद्धा वेलकम असेल. सुशांत वजी आला होता सामना बघण्यासाठी, परंतु तो सुद्धा निघतोय.
थँक्यू सो मच युसुफ भाई यांचा आवाज आपण ऐकलात. आणि आता टार्गेट जे आहे ते खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. जिथे मॅचला सुरुवात होताना बघायला मिळेल 53 रन धावफलकावरती उभ्या करायचे आहेत. आणि या 53 धावांचा पाठलाग. पहिलं षटक मागच्या मॅचमध्ये योगेश घरत मेडन विकेट आणि मॅन ऑफ द मॅच हे दोन्ही किताब त्यांच्या नावे होते. या मॅचमध्ये तुम्हाला ती गोलंदाजी करणं आता गरजेचं आहे. 53 रन आणि जिथे अनुराग चव्हाण एका बाजूला मुनेश बरफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात योगेश घरत यांना आपण पाहतात. मॅचला सुरुवात टाइम ऑन होईल. 3:35 आतापर्यंत आपण पाहतात आणि 3:35 इथे पहिल्या बॉलला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवरती योगेशचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं, परंतु बॉल थांबलाय तिथे. अनुरागनं फटका जरूर चांगला खेळला होता. आणि जिथे आपण पाहू शकाल शुभम दुधकर आले, डीपमधून मित्तल देखील आले होते. एका बाजूला मिड ऑफला प्रतीक घरत, तिन्ही खेळाडू वेगानं आले. आणि इथे सुरुवात झाले रन चेजला, जिथे 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 2 रन धावफलकावरती. बॅटिंग करत असताना धवल पाटील असतील, तदनंतर मित्तल असतील, खेळाला सावरत असताना धावसंख्या 53 पर्यंत स्कोर कार्डला पोहोचवलंय. आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 35 आणि 35 बॉलला 51ची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता. चांगला बॉल योगेश घरतचा हा बॉल. ज्या वेळेला आपण पाहतात, ज्या वेळेला मार्गक्रमण झाला, ग्रंटिंग साऊंड योगेशचा तपासून पाहिलं. ज्यावेळेला बॉल त्यांनी सोडला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात गुड लाईन स्पॉटला पिचिंग आणि अनुरागसाठी तो बॉल कठीण. 2 बॉलचा खेळ आहे आणि 2 बॉलचा खेळ होत असताना 2 रन ह्या धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती फटका खेळला होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निश्चित स्वरूपात आपण पाहतात सध्या रिकामी आहे. पॉवर प्लेचं षटक या वेळेला इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे जर आपण पाहिलं तर आता डॉट बॉल येतोय. योगेश घरतनं मात्र सलेक्टचा दुसरा बॉल डॉट हाताळलाय. पहिल्या बॉलवरती अनुरागनं मोठा स्ट्रोक खेळला, दुसरे 2 बॉल डॉट आले. 3 बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. या वेळेला फुलर लेनचा बॉल आणि फुलर लेनच्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. इथे फुलर लेनचा बॉल होता. इथे योगेश घरतची लाईन चुकली आणि त्या लाईनचा भरपूर फायदा घेतला अनुरागनं. अनुराग यासाठी जाणले जातात, ज्या ज्या वेळेला फुलर लेनचे बॉल असतात त्यावेळेला ते आक्रमण करत असतात. दक्ष मोरे आपल्याला बघायला मिळाले सीमारेषेच्या बाहेर. मागच्या मॅचमध्ये इन ॲक्शन, या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळी प्लॅनिंग मंगलमूर्ती धनसर संघाची, ज्या अनुषंगानं आपण पाहतायत सध्या 8 रन धावफलकावरती आहेत. आणि धावांची गती तपासून पाहिली तर 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल अनुरागसाठी. अनुरागनं रिव्हर्स स्विच खूप कमी वेळा बघायला मिळतात. अनुराग चव्हाण इथे जर आपण पाहिलं तर काय झालंय, फेकी तर केली जरूर. आणि ज्या वेळेला बॉल डॉट होता, आता योगेश सांगेल की 1 बॉल मी निश्चित स्वरूपात षटकारानंतर कमबॅक केला होता. तिथे सिंगल मिळाली 22मध्ये आणि ज्या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 9 वरती. 31 बॉल आणि 31 मध्ये आता 44 या मॅचचं समीकरण बघायला मिळतं. पुढचा बॉल याही वेळेला फुलर लेनचा बॉल होता. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे मागे बॅकअपला आपल्याला केवळ बघायला मिळालं सुयोग पाटील 40+ खेळाडू. आणि ज्या अनुषंगानं आपण पाहू शकाल शॉर्ट स्क्वेअर लेगला जी चूक झाली, षटक संपलंय पहिलं. मागच्या षटकात ज्यानं मेडन विकेट घेतली तो या षटकामध्ये 10 धावा खर्च करतो. यामध्ये 1 षटकार आता मित्तल मोरे येतील दुसऱ्या षटकात.
या वेळेला मित्तल मोरे आले आणि मित्तल मोरे यांनी पहिलाच बॉल इथे आपल्याला बघायला मला डॉट फेकलेत. विनय घरत मैत्री पालघरसाठी कोचिंग खूप चांगल्या पद्धतीनं, परंतु आज पराभवाचे चटके सहन करावे लागले. स्वागत आहे त्यांचं पुन्हा एकदा. सलग 5 दिवस आम्हाला ज्यांनी निमंत्रण दिलंय या स्पर्धेसाठी, जुन्या आठवणींना सातत्याने ते उजाळा देत असतात आणि तेच विनय घरत त्यांचं स्वागत आहे. सातत्यानं एक मैत्रीचं अनोखं नातं. आमच्या हातामध्ये माईक असतो, त्यांच्या हातामध्ये माईक नसतो, हाच फरक असतो फक्त. नाही तर बोलण्यासाठी त्यांच्याकडे देखील भरपूर काही असतं. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिल्या तर जाऊन पोचतात 11 वरती. 2 बॉलचा खेळ झालाय. नवली म्हटलं की वजनदार व्यक्तिमत्व, अगदी यष्टीने देखील आणि त्यांच्या कामाने देखील. नाव आहे विनय घरत. स्वागत आहे त्यांचं या अंतिम मॅचमध्ये. मॅचचा आनंद घेतात. 11 रन. यावेळेला आपण पाहतात चांगली गोलंदाजी. मित्तलची गोलंदाजी इथे चांगली आहे. यस, आणि युवासेना चषक विनय घरत यांची दुसरी स्पर्धा 6 मे ते 10 मे. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. जिथे आपण पाहतात आता जो डॉट बॉल आलाय त्या अनुषंगानं आपण पाहतात 3 बॉल आणि 3 बॉलचा खेळ होत असताना 11 रन धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याही वेळेला जबरदस्त गोलंदाजी, चांगला बॉल आणि या वेळेला मित्तलनं या मॅच मध्ये पुनरागमन. मित्तल मोरे जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ झाला. 11 रन. यावेळेला अनुराग चव्हाण थोडेसे त्रस्त दिसलेत. एक षटकार तर जरूर खेळला योगेशच्या विपक्षात, परंतु तदनंतर मित्तलचा समाचार घेणं त्यांच्यासाठी थोडं कठीणच राहिले. पुढचा बॉल यावेळेला खेळले. बॉलला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर थ्रो थोडासा शॉट राहिला. 2 रन परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 पुढे 13 वरती जाऊन पोहोचतील. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. दणसार संघाची सुरुवात जर आपण तपासून पाहिली ती ही अशीच होती. खूप धावा नव्हत्या, परंतु मधल्या फळीमध्ये मित्तलनं आणि धवल पाटीलनं खेळाला सावरलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणि या षटकातला अगदी शेवटचा बॉल असेल तो. गोलंदाज तयार होतील. बॅटची कड आणि या वेळेला बॅटची कड लागत असताना फलंदाज इथे बाद होत आहेत. गॉन. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकात शुभम दुधकर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. जिथे आता ओपन फील्ड आपण पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहेत. तदनंतर मिड विकेटला केवल, लॉंग ऑनला मित्तल, लॉंग ऑफला धवल पाटील आणि तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रतीक प्रमोद घरत. शॉर्ट कव्हरमध्ये योगेश घरत. शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू अंकुर राऊत. शॉर्ट थर्डमॅनमध्ये रुपेश माळी आणि फाईन लेगला बॅकवर्डमध्ये निनॉल घरत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभम तयार. पहिलाच बॉल खूपच बाहेरचा बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल झालाय. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. तिसऱ्या षटकाची सुरुवात शुभमची. ज्या पद्धतीने तुम्ही फील्ड रिस्ट्रिक्शन सेट करता त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी हाताळावी लागते. आणि शुभम दुधकरचं मी कौतुक करीन ज्याने आतापर्यंत अगदी लाईन ऑर लेंथनं मेंटेन गोलंदाजी. ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण सजवताना तुमच्या गोलंदाजीसाठी त्यावेळेला तुमचे टप्पे देखील त्याच दिशेने असावेत आणि त्यावरती काम करणारा गोलंदाज म्हणजे शुभम दुधकर, अपकमिंग यंग टॅलेंट ऑफ धनसार. पुढचा बॉल वेग जबरदस्त पद्धतीने वेगानं
अगदी धवल पाटीलने देखील सरप्राईज झाले या वेगानं की खूप चांगला वेग हाताळला शुभमनं. क्लास चेंडू, फलंदाजाची मुवमेंट होण्याआधीच बॉल अंगावरती जाऊन आदळला. मुनेश बरप एका बाजूला, मागच्या मॅचचे हिरो अर्थात योगेश, आणि तेच योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी तुम्ही जरूर केली. या मॅचमध्ये तुम्हाला इथून एक चांगली कामगिरी करणं आहे. जर संघ अडचणीत असताना योगेशने या मॅचमध्ये जर उचलून घेतलं तर सामना अत्यंत महत्त्वाचा म्हणून तुम्ही सामन्याचे एक महत्त्वपूर्ण खेळाडू राहतील. गोलंदाज तयार. शुभम दुधकरचा पहिला बॉल वाईट, तदनंतरचा बॉल चांगल्या रीतीनं ज्यांनी मुनेशसाठी सरप्राईज बाउन्स दिला. याही वेळेला वेगानं बॉल हाताळलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, वेग 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 आणि भन्नाट वेग. नाव आहे शुभम दुधकर, क्लास 1. तिसऱ्या षटकात ज्या वेळेला शुभम आले आणि शुभम यांनी फलंदाजांची अगदी भंबेरी उडवली या वेगानं. वेळेचा विचार केला तर अगदी पहाट होत चाललंय. झोपेतून उठवलंय मुनेशला आणि मुनेशच्या साथीने योगेशला. ज्या पद्धतीनं तो वेग हाताळलाय शुभमनं मागच्या 2 बॉलवरती, दोन्ही बॉल अंगावरती जाऊन आदळलेत आणि फलंदाजांसाठी कर्दन काळ. षटक क्रमांक 3 मध्ये शुभम दुधकर. पुढचा बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक, धवलनं बॉलला रीड केलं की कॅच नाही होणार. त्या अनुषंगानं इथे आपण पाहतायत नॉट आउट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 ना आकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे आतापर्यंत जर तपासून पाहिला तर इथे 3 बॉल झालेत, 3 बॉल येणं बाकी आहेत. ज्या वेळेला 53 रन ठेवल्या मंगलमूर्ती धनसारनं आणि त्या 53 रन ठेवल्यानंतर आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचं युनिट खूप चांगली अद्वितीय कामगिरी. पहिलं षटक योगेशचं वगळलं 10 रनचं, तर तिथून मित्तलने चांगली गोलंदाजी केली. आता मित्तलच्या पावलोपावली शुभम दुधकर. चेंडू बराच काळ हवेत. सिद्धार्थ पाटील बॉलच्या खाली, मागच्या मॅचचा हिरो यावेळेला फेल. शुभमचा वेग नाही आवरता आला, गॉन. इथे जर पाहिलं तर धनसर संघ आता महत्त्वाचा फलंदाज ज्यांनी बाद केला आणि 17 वरती 2 धक्के. जरी 17 वरती 2 धक्के जरी 4 वाजले असतील तरी धनसर संपूर्ण जागा आहे यूट्यूबच्या माध्यमातून देखील. कारण आता इथे खऱ्या अर्थानं जर आज जिंकलात तर उद्या खूप चांगल्या अंतिम दिवसामध्ये तुम्ही ज्यावेळेला येता ना, सुपर गाडीची लाईट समोर चालू आहे, ती लाईट बंद करा. थोडा त्रास होतोय खेळाडूंना. आणि जो मी उल्लेख करत होतो की ज्या वेळेला तुम्ही अंतिम दिवसामध्ये येता त्यावेळेला गोलंदाज तयार. याही वेळेला लाऊड अपील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाज आणि यष्टीरक्षक मागे निनॉल घरत देखील इंटरेस्टेड होते त्या अपीलमध्ये. लगा तो लगा ज्या अनुषंगाने आपण पाहतात अपील करून बघितली होती. पंचांनी सांगितलं ना मुन्ना ना. शेवटचा बॉल या षटकातला शुभम दुधकरचं कौतुक करावं तेवढं कमी. फक्त 2च रन दिलेत. जे 2 लेग बाईज ते एक्स्ट्रामध्ये लिहिले जातात. बॅटनं फक्त 2 रन आल्या शुभमच्या. काय वेग टाकलाय या पठ्ठ्यानं, जबरदस्त गोलंदाजी. याही वेळेला बॉल अंगावरती जाऊन आदळतोय. सरळ बॅटनंच तुम्हाला फटके खेळावे लागतील शुभम दुधकरच्या अगेन्स्टमध्ये. तो तुम्हाला सहज रूम बनवू देणार नाही. षटक संपलेत 3 आणि 100च्या स्ट्राईक रेटनं धावसंख्या आता जाऊन पोहोचले 18 मध्ये करायच्यात 35. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये.
पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीपचाच प्रयत्न आहे. इथे आता कॉम्प्रोमाइज होते. मित्तल मात्र धावणीमध्ये नाही कोणाच्या मागे राहणार. अनेक वेळा आपण त्यांना पाहिलं. सध्या पहिलाच बॉल वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेला फलंदाज इथे बाद होत आहेत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 18 वरती धक्का क्रमांक आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच इथे तिसरं विकेटचं पतन आता कैलास दाखल झालेत. या मॅचमध्ये धनसार संघाला 53 धावा ठेवल्या आणि 53 रन ठेवत असताना आपण पाहताय खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी गोलंदाजीवरती कंट्रोल ठेवला. पहिल्या षटकात योगेश आले, दुसऱ्या षटकात मित्तल आले, तिसऱ्या षटकात शुभम आले, चौथ्या षटकात पुन्हा एकदा त्यांच्या कोट्यातील दुसरं षटक आणि संघासाठी चौथं, जिथून या षटकावरती मॅचचं भवितव्य लिहिलं जातं. इथून एकतर बॅटिंग करणारी टीम मॅचमध्ये येतो किंवा मग गोलंदाजी करणारा संघ जर मॅचमध्ये असेल तर 100% मॅचमध्ये येतो. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज तयार. जबरदस्त वेग. मित्तल मोरे नाम तो सुना होगा. ज्या पद्धतीनं ते आता वेग हाताळत आहेत अगदी सकाळचं सत्र इथे येऊन आपल्याला बघायला मिळतं. 4 वाजत आलेत आणि ज्या वेळेला मित्तल मोरे यांचा वेग आपल्याला वाढताना बघायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये गतीमध्ये परिवर्तन हे चेंडू जास्त हाताळले, दुसऱ्या मॅचमध्ये वेग ठेवला, तिसऱ्याही मॅचमध्ये वेग ठेवलाय. आता इथे आपण पाहतायत चेंज ऑफ द पेस. लेग कटर डीपमधनं शुभम दुधकर आले. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 19 रन आणि बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकात 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होतोय. चौथं षटक आहे. मित्तलनं खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली. एक इकॉनॉमिकल गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरण्यास जो नॉमिनेट असू शकतो. बॅटची कड आणि फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन. मित्तल मोरेनं जबरदस्त चेंडू हाताळला. गॉन. मंगलमूर्ती धनसार चर्चेमध्ये राहिलं. याचं नाव 10 संघांमध्ये तुल्यबळ संघ होते आणि त्या संघांवरती मात करत आता अंतिम मॅचमध्ये देखील आपली पकड ज्यांनी खऱ्या अर्थानं मजबूत केलं. जिथे आपण पाहू शकाल 4 गडी बाद झालेत आणि 19 रन या धावफलकावरती आहेत. संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आता थोडंसं कठीण काळामध्ये प्लीज ती लाईट बंद करा. तिकडे जे गाड्या आपण पार्क करताय ना तुमच्या गाड्या बंद ठेवा. 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज तयार. मित्तल यांच्या षटकातला 5वा बॉल. पहिलाच बॉल येता क्षणी फलंदाज आपल्याला बघायला मिळाला चिराग पाटील आणि चिराग पाटीलनं थोडीशी घाईच होते. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 फ्लाय होत असताना धावांची गती जाऊन पोहोचते 21 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. आता 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये गरज आहे 32ची हा सामना जिंकण्याकरिता. SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे या संघाला लवकर महत्त्वाचे फलंदाज बाद झाले आणि त्या अनुषंगानं यावेळेला चिरागनं बॉलला खेळलं आणि जिथे प्रतीक घरात कॅचसाठी गेले. कॅच नव्हती घ्यायची तुम्हाला तिथे बॉलला फील्ड करायचं होतं परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4. बारा बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 28 धाव्यांची गरज. शुभम दुधकर येथील षटक क्रमांक 2 मध्ये संघासाठी 2 षटक हाताळण्याचा मान शुभमला मिळतोय. त्यांची गुणवत्ता आहे. सहज नाही तुम्हाला प्रसिद्धी मिळत. तुम्ही पहिला तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या कार्यानं जेव्हा स्वतःला प्रेझेंट करताना त्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि खऱ्या अर्थानं त्याचं मूर्तिमंत उदाहरण धनसार संघाचा शुभम जो खऱ्या अर्थानं काशीपाडा इथे बिलॉंग करतो परंतु धनसार संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आणि ज्यामध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय. गोलंदाज तयार. वाह क्या बात आहे. पंचांकडे अपील. पंचांनी बोट उचलला. शुभम दुधकर अप्रतिम गोलंदाजी. तिखट मारा आणि चला वेळ कमी घ्या धनसार संघ. तुम्हाला शेवटच्या षटकात सर्व क्षेत्ररक्षक जर व्यवस्थित पाहिजे असतील तर वेळ कमी खर्च करा.
चांगला चेंडू आउट स्विंग. मुनेश बरफ पाहायला मिळतात बाद होताना. गॉन. कोण बॅट्समन कोण? अकरा बॉल आणि 11 बॉल मध्ये 28 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विकास आलेत. 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये 28. शुभम दुधकर पुन्हा तयार. या वेळेला कॉट अँड बोल्ड. क्या बात आहे शुभम दुधकर. रायझिंग स्टार ऑफ धनसार. शुभम दुधकर हे नाव नाही तर हे चर्चेतलं ब्रँड होईल धनसारचं. जबरदस्त गोलंदाजी. शुभम दुधकरनं मन जिंकणारी गोलंदाजी. फॉलो थ्रू मध्ये तेवढं सोपं नसतं कॅच कॅरी करणं, परंतु शुभमनं त्या कॅचला कॅरी केलं. फलंदाज बाद होतात. गॉन. विनय घरत कोच थोडे नाराज आहेत, कारण त्यांचा संघ जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धनसार संघाने त्यांना पराभूत केलं आणि प्रत्येकाचा संघ प्रत्येकाला वाटत असतं. विनय थोडे नाराज आहेत. हरकत नाही विनय, नेक्स्ट इयरला तुम्हाला संधी मिळेल पुन्हा एकदा धनसार संघासमोर प्रतिस्पर्धी दाखल व्हायला. 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये गरज आहे 28 ची. इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज ऑन हॅट्रिक असेल. ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतील. ऑन हॅट्रिक साठी 500 आहेत जयेश राऊत यांच्याकडनं. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. डीप मधनं प्रतीक घरत. अंडरम चा एक चांगला क्षेत्ररक्षक आणि ओरम क्रिकेटचा एक चांगला कट्टर गोलंदाज. 9 बॉल आणि 9 बॉल 27. 9 बॉल 27. जबरदस्त गोलंदाजी. इथे जर आपण पाहिलं तर आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये गरज आहे 27 ची. शुभम दुधकर अतिशय सुंदर गोलंदाजी. विनय देखील तुमच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल डाऊन द लेग, थोडासा वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. सर्व बॉल जे होते 4 बॉल ते आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स होते आणि या वेळेला लेग स्टम्पच्या बाहेरचा बॉल ज्या वेळेला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं हा व्हाईट बॉल मिळाला. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉल 26. चांगला बॉल शरीरापासून दूर आणि वेगावरती स्वार. जबरदस्त गोलंदाजी. 7 बॉल आणि आता 7 बॉल मध्ये 26. जर विचार केला शुभम दुधकरी यांच्या स्पेलचा तर ज्यांनी आतापर्यंत बॉल फेकून झालेत त्यांच्याकडनं 11 बॉल मध्ये 4 रन दिलेत आणि 4 रन देत असताना 3 विकेट. एक जबरदस्त गोलंदाज. याही वेळेला 2 षटकांचा खेळ संपत असताना शुभम दुधकर यांचा 4 रन 3 विकेट असा स्पेल आठवणीत राहील. ज्या ज्या वेळेला आर्यनच्या मैदानात येतील त्या वेळेला शुभम दुधकर सांगतील की गोलंदाजी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खूप चांगली केली होती. आणि इथे 6 बॉल 26. कुणाल माणिक मात्रे. सगळी चित्र वेगळी पाहिली होती त्यांनी, परंतु चित्राला बदलण्यासाठी धनसार संघ सांगतात की आम्ही त्यासाठीच येतो इथे. आणि ज्या अनुषंगानं जी भाकीत लावली होती ती फेल केलीत कुणाल माणिक मात्रे. आता सकाळ झाल्या घ्या झोपून. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 26 ची गरज. मन जिंकणारं क्रिकेट मंगलमूर्ती धनसार या संघानं दाखवलं. प्रतीक घरत गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रतीक प्रमोद घरत. 6 मध्ये 26 म्हणजे जवळपास प्रतीकच्या विरोधात तुम्हाला आक्रमण करायचं असेल तर फक्त षटकारच आहेत. आणि प्रतीक एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज, कटर गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. चांगला बॉल प्रतीकचा. यष्ट्यांच्या मागे सिद्धार्थ पाटील.
सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने आता 5 मध्ये 25 नाही 5 मध्ये 4 षटकार. समीकरण देखील असंच तुम्हाला आता पुढे म्हणावं लागेल. 5 मध्ये 25 रन थोडंसं ओझं वाटेल, 5 मध्ये 4 षटकार हे गणित तुम्हाला आता बघायला मिळेल. कमारे संघ आपल्याला बघायला मिळतोय. SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू, प्रतीक गरतनं वेग वाढवला आणि वेगाचाही टप्पा समोरून फिरवला. चांगला बॉल. आता 4 मध्ये 25 या मॅचला जिंकण्यासाठी एक सुंदर पद्धतीनं आपण पाहतात या मॅचमध्ये दनसार संघाचा दबदबा. संपूर्ण दनसारचे ग्रामस्थ आत्तापर्यंत काय इथे जागतात तर त्याचं कारण हे आहे की दनसारचं क्रिकेट सध्या तुम्हाला बघायला मिळालं आजच्या रात्रीमध्ये. खूप सुंदर हा जे वादे झालेले आहेत धवल पाटील, परंतु तुम्ही तो खर्च उचलला नाही देवी कृपाला, त्या अनुषंगानं ते नाही होणार तुम्हाला. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 21 रनची. सामन्यामध्ये ऑलमोस्ट दनसार संघाचा शिरकाव आणि विजयापासून आता कोणी थांबू शकत नाही. फक्त 3 बॉल तुम्हाला मुख्य खेळपट्टीवरती व्यवस्थित हाताळायचे आहेत. इथे आपण पाहतात अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळलेत. आता खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त औपचारिकता. दनसार संघाचा घवघवा तुम्हाला बघायला मिळालाय. क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट. एका ट्रॉफीचे मानकरी होण्याची इथे आपण पाहतायत एक संधी क्रिएट केली. मेहनत, डेडिकेशन, समर्पण सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. मित्तल मोरे आलेत बॉलच्या खाली. त्यांच्याकडे बॉल गेला की ते कॅच नाही ड्रॉप करत, त्यांची वेगळी ओळख आहे. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 20 आणि 1 बॉलमध्ये 20 मंगलमूर्ती दनसार. क्या बात आहे, सुपर, चांगलं क्रिकेट. चला शेवटचा एकच चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 20 धावेंची. इथे जर आपण पाहिलं तर आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 20 आणि दनसार संघ विजयाच्या समीप आणि विजयाचा शिक्कामोर्तब. अभिनंदन टीम मंगलमूर्ती दनसार. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट, ज्याचं नाव शुभम दुधकर. 2 षटक, 4 रन आणि 3 विकेट आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेत शुभम दुधकर. विनय घरत, मिशन फत्ते, साहेब चषक 20-25 मंगलमूर्ती दनसार. व्हेरी वेल प्ले. कमारे संघ हार्ड लक, हरकत नाही. मॅन ऑफ द मॅच साठी शुभम दुधकर लगेच यायचं आहे.